नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना थंडगार खाण्याची इच्छा होते. तर आपण इथे मस्त एकदम थंडगार आणि एकदम क्रीमी आपण कुल्फी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आपण जरासही मावा, खवा अजिबात वापर न करता आपण इथे एकदम झटपट होणारी आणि एकदम मस्त टेक्स्चरची आपण इथे कुल्फी बनवणार आहोत. ही कुल्फी बाहेर जशी मिळते ना, त्याच चवीची कुल्फी केलेली आहे. करायला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होणारी ही घरच्या घरी, घरगुती साहित्यामध्ये कुल्फी बनवून तयार होते. अशी तुम्ही कुल्फी जर केलात, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. नक्की अशा पद्धतीने कुल्फी करून पहा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये आपण काही सुकामेवा गरम करून घेणार आहोत. तर इथे 15 ते 20 इथे बदाम घेतलेले आहेत आणि एक 5 ते 7 इथे काजू घेतलेले आहे. एक 3 ते 4 वेलची घेतलेली आहेत आणि आपल्याला वेलची सालंसकटच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे सालासकट घातल्यामुळे आपल्या कुल्फीला छान या वेलचीचा छान फ्लेवर येतो आणि आपली कुल्फी चवीला एकदम भारी लागते. नंतर यामध्ये काही पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत. तर आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हा सुकामेवा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिट आपण ही सुकामेवा छान भाजून घेतलेला आहे. तर याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आणि थोडंसं क्रिस्पी होईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. हे सुकामेवा भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक अर्धी वाटी सुकं खोबरं इथे खिसून घेतलेलं आहे आणि ते खोबरं घालून आपल्याला छान यामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं घातल्यामुळे आपल्या कुल्फीला एकदम दाणेदार आणि मस्त आपल्या या कुल्फीला एकदम छान टेक्स्चर येतं म्हणून यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि याला पण एक मंद गॅसवर आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं घातल्यामुळे आपल्या कुल्फीला टेस्टही छान येते आणि बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये मायग्रेनचा त्रास होतो, त्यापासून पण सुटका होते म्हणून आपल्याला यामध्ये खिसून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या सुकामेव्यासोबत हे खोबरं पण छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटात आपण हे छान सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर आपलं हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य छान थंड झालेलं आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आपण सगळं साहित्य त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाटत असताना फार जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही. थोडं जाडसरच आपल्याला याची पूड करून घ्यायचं आहे. हे वाटत असताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसरच याची पूड करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं. खूप जास्त जाडही करायचं नाही, खूप जास्त बारीकही करायचं नाही. एकदम जाडसर आपल्याला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. तर हे वाटून घेतलेली पूड आपण एक 6 महिने आपण स्टोअर करून ठेवू शकतो. यामध्ये अजिबात खवटही वास येणार नाही आणि अजिबात हे खराबही होणार नाही. तर हे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. तर इथे एक पाववाटी मी मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे. मिल्क पावडर घालून घेतल्यामुळे आपल्याला फार जास्त दूध आटवत बसायची गरज लागत नाही. म्हणून यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्या या कुल्फीला टेस्टही छान येते आणि चवही छान येते म्हणून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्याला दूध जास्त आटवायची गरज लागत नाही म्हणून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर घालून आपल्याला थोडं यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि छान याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी 4 चमचे बेसनचं पीठ घेतलात तरी पण त्याची चव कुल्फीला खूप छान येते. तर इथे आपण छान यामध्ये दूध घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला झाकण ठेवून आपण बाजूला काढून ठेवूया. तर इकडे जाडबुडाचं एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेलं आहे.
तर आपल्याला साखरेमध्ये पाणी न घालता अशा पद्धतीने या पातेल्यामध्ये साखर घालून आपल्याला याचा पाक होईपर्यंत आपल्याला याला छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटं आता आपल्या या साखरेला छान पाणी सुटायला लागलेलं आहे आणि याचा पाक तयार व्हायला लागलेला आहे. तर साखर आपण डायरेक्ट दुधामध्ये न घालता अशा पद्धतीने जर साखर तुम्ही त्याचा पाक करून जर तुम्ही यामध्ये दूध घालून घेतला तर आपल्या कुल्फीला पाणी सुटत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला साखरेचा पाक करून नंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. ही टिप्स तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. तर इथे मी 1 ते 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आणि 1 वाटी दुधावरची साय घेतलेली आहे. साय घातल्यामुळे कुल्फीला चवही छान येते म्हणून यामध्ये 1 वाटी साय घालून घेतलेली आहे. तर हे दूध आपल्याला छान या दुधाला उकळी काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर तुम्ही गाईचं पण दूध घेऊ शकता. तर हे दुधाला छान आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. जे आपण पहिल्यांदा साखर घालून छान विरघळून घेतलं होतं, ते आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या दुधाला खळखळून एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी यायला लागलेली आहे. तर या दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे. कारण आपण जे साखरेचा पाक करून घेतला होता, त्यामुळे आपलं दुधाला छान कलर बदललेला आहे आणि मस्त आपल्या इथे दुधाला उकळी आलेली आहे. तर या दुधाला आपण एक 10 ते 15 मिनिट आपल्याला फुल गॅसवर आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनिटामध्ये यावर छान साय यायला लागलेली आहे. तर हे साय आपण या दुधामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे एक 10 ते 15 मिनिटामध्ये छान आपल्याला या दुधाला दाटसरपणा आलेला आहे. तर बघू शकता. तर यावरती प्रत्येक वेळेस आलेली साय आपण या दुधामध्ये मिक्स केल्यामुळे आपल्या दुधाला छान टेक्स्चर येईल आणि आपल्या कुल्फीला चवही छान येईल. बघू शकता आपण आलेली प्रत्येक साय आपण या दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आणि सतत चमच्याने ढवळून घेतलेलं आहे. तर हे 10 ते 15 मिनिट आपण दूध शिजवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही, आपलं हे दूध छान घट्टसर आणि दाटसर झालेलं आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण मिश्रण दुधामध्ये जे मिक्स करून ठेवलं होतं, ते मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपलं हे मिश्रण पण एकदम व्यवस्थित छान भिजलं गेलेलं आहे. हे भिजवून घेतलेलं मिश्रण आपण दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. हे मिश्रण घालून एक 5 ते 10 मिनिट आपल्याला फुल गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपली या मिश्रणाला दाटसरपणा आलेला आहे आणि यामधला पाण्याचा अंश कमी झालेला आहे. तर बघू शकता काही वेळानंतर आपल्या या मिश्रणाला कलर किती सुंदर आलेला आहे आणि याचा कलर पण बदलला गेलेला आहे. तर बघू शकता एक 10 मिनिटामध्ये आपलं मस्त हे मिश्रण दाटसर झालेलं आहे आणि आपली कढईची जी साय जमा झालेली आहे, ते साय आपल्याला खरडून या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त छान दूध दाटसर झालेलं आहे. तर हे अगदी बासुंदीसारखं दाटसर पण आलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतर आणखीन थोडं दाटसर होतं. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे फॅनखाली हे कुल्फीचं मिश्रण एक 5 ते 10 मिनिटं मी थंड करण्यासाठी ठेवलं होतं. तर बघू शकता आपले हे कुल्फीचं मिश्रण छान थंड झालेलं आहे. तर आपल्याला हे कुल्फी सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी छोटे-छोटे स्टीलचे 4 ग्लास घेतलेले आहेत आणि आईस्क्रीमचा साचा घेतलेला आहे. तर माझ्याकडे कुल्फी मोल्ड्स नाहीत म्हणून मी इथे छोटे ग्लास आणि इथे आईस्क्रीमचा साचा घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कुल्फी बनवायचं नसेल तर तुम्ही मटके घेऊन मटका कुल्फी पण यामध्ये बनवू शकता. तर इथे मी छोटे ग्लास घेतलेले आहेत आणि त्या छोट्या ग्लासमध्ये आपण जे मिश्रण कुल्फीचं करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आईस्क्रीमचा साचा आहे, त्या आईस्क्रीमच्या साच्यामध्ये पण हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. तर इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्या स्टीलच्या डब्यामध्ये पण आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत. कारण या स्टीलच्या डब्यामध्ये घालून घेतल्यामुळे जशी बाहेर कुल्फी मिळते ना, कांडी लावून किंवा काडी लावून, त्या पद्धतीचं आपल्या इथे कुल्फी तयार होते. तर या डब्यामध्ये पण मिश्रण घालून यामध्ये टोपण लावून घेतलेलं आहे. आईस्क्रीमच्या साच्याला पण अशा पद्धतीने हे झाकण लावून घेतलेलं आहे. आणि इकडे आपण जे छोट्या ग्लासमध्ये जे कुल्फीचं मिश्रण घालून घेतलेलं आहे, त्यावरती पण एक प्लेट झाकून ठेवलेला आहे. तर या ठिकाणी एखादा ग्लास घेऊन पण ते मिश्रण घालून यामध्ये सेट करून घेऊ शकता. तर तुमच्याकडे घरामध्ये जे भांडे असेल तुम्ही
त्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊ शकता. तर हे भरून घेतलेले भांडे आपल्याला फ्रीझरला ठेवायचे आहेत. तर आपल्याला ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो, त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे भांडे ठेवून द्यायचे आहेत. आणि दरवाजा बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला फ्रीझरची स्पीड वाढवून ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे फ्रीझरला एक 8 ते 9 तास किंवा रात्रभरासाठी आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपण रात्रभरासाठी हे कुल्फी सेट करण्यासाठी ठेवलं होतं. तर बघू शकता आपलं इथे मस्त आपली इथे कुल्फी सेट झालेली आहे. तर मी हे कुल्फी फ्रीझरमध्ये काढून घेत आहे. तर इथे आपण फ्रीझरमधून हे कुल्फी काढून घेतलेली आहे. बघू शकता आपली इथे मस्त आपली इथे कुल्फी सेट झालेली आहे. तर यावरती झाकण ठेवल्यामुळे अजिबात यावरती बर्फ जमा झालेला नाही. तर मस्त आपली इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर या ग्लासमध्ये आपण आईस्क्रीम स्टिक घालून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने या चारी पण ग्लासमध्ये आईस्क्रीम स्टिक घालून घेतलेला आहे. तर इकडे बघू शकता आपण डब्यामध्ये पण छान कुल्फी सेट करण्यासाठी ठेवलं होतं. जशी ठेल्यावर मिळते त्याच पद्धतीची डब्यामध्ये कुल्फी बनवून तयार होते. तर या कुल्फीमध्ये सुरीने 4 भाग करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने आईस्क्रीम स्टिक आपल्याला मधोमध अशा पद्धतीने खोचून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण यावरती जो त्रिकोणी भाग करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आईस्क्रीम स्टिक छान खोचून घेतलेला आहे. तर सर्वच भांड्यामध्ये आईस्क्रीम स्टिक छान खोचून घेतलेला आहे. तर इथे मी एक छोटा ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासला अशा पद्धतीने हाताने गोल-गोल फिरवायचं आहे. म्हणजे आपली जी हाताची उष्णता आहे त्या भांड्याला लागते आणि आपलं थोडंसं हे कुल्फी नरम होते आणि एकदम सहजतेने आपली ही कुल्फी बाहेर निघते. तर बघू शकता आपल्या इथे मस्त एकदम सॉफ्ट आणि क्रीमी आपली इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने सर्वच हे कुल्फी काढून घेतलेले आहेत. जर तुमची कुल्फी सहजतेने निघत नसेल, तर तुम्ही हे जे भांडं आहे आपलं कुल्फी घालून सेट केलेलं, ते भांडं आपण नॉर्मल पाण्यामध्ये थोडंसं बुडवून ठेवलात ना, नंतर आपली कुल्फी एकदम सहजतेने निघू शकते. तर इथे डब्यामधली पण अशा पद्धतीने आपण कुल्फी हाताने मस्त थोडं गोल-गोल फिरवून आपल्या हाताची उष्णता लागते आणि मस्त आपली हे कुल्फी एकदम पटकन निघते. तर बघू शकता आपली डब्यामधली पण एकदम मस्त आणि एकदम पटकन आपली ही कुल्फी निघालेली आहे. तर या कुल्फीला आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या या कुल्फीला अजिबात थोडंही पाणी सुटलं गेलेलं नाही आणि मस्त ठेल्यावर जशी मिळते ना, त्याच पद्धतीची आपली इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर इथे मी कुल्फीचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर ही कुल्फी कट करून घेतल्यावर यावरती ड्रायफ्रुट्स टाकून तुम्ही खाऊ शकता. नाहीतर तुम्ही तसंच ही कुल्फी खाऊ शकता. तर एकदम मस्त जबरदस्त आपली इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता आपण डब्यातली आणि ग्लासमधली अशा पद्धतीने कुल्फी सर्व्ह केलेली आहे. तर इकडे आपण जे आईस्क्रीमच्या साच्यामध्ये कुल्फी घालून ठेवलं होतं, ते कुल्फी पण आपण अशा पद्धतीने काढून बघायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही कुल्फी केलात, तर लहान मुलं खूप आवडीनं खातील म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीमच्या साच्यामध्ये पण तुम्ही हे कुल्फीचं मिश्रण घालून तुम्ही कुल्फी करून घेऊ शकता. तर इथे आपलं मटका कुल्फी बनवून तयार झालेली आहे आणि एकदम रवाळ आणि एकदम दाणेदार आणि मस्त क्रीमी आपली इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता याचं टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुल्फी घरच्या घरी करून पहा. एकदम चवीला तर भारी होतेच आणि एकदम टेस्टी पण ही कुल्फी बनवून तयार होते. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. तर तुम्हाला कुल्फीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.